स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी सांगत आहेत की हा संदेश मोजून 5 मिनिटे नक्कीच ऐका आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल. त्यासाठी या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. स्वामी सांगतात, अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते. ती घडणाऱ्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. आणि एवढ्या डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांना मुकाबला करायचा आहे, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचं आहे. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे. तुझा आमच्यावरील विश्वास अभंग नक्कीच ठेव आणि मग पहा, तू जिंकलास आणि तू जिंकणारच आहेस. म्हणून स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते. आणि जर नशीब जीव तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होत असते. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारावर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवण्याची ताकद स्वतःत असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यांवरती विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, असंच होत असतं. म्हणून दुसऱ्यावरही कधी अवलंबून राहू नका. आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहणारी माणसं कधीच जीवनात प्रगतीही करत नाहीत. म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाही. जो तुमच्याशी असतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तर तुम्हाला कधीही सोडून जाईल माहीत नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल. म्हणून पूर्णपणे कोणावर अवलंबून राहू नका. जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा. आणि देवसुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं आणि ते शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करत सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका, एवढं मात्र निश्चित. आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य गोष्टी मी देईलच. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र लक्षात ठेव. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कधी स्वामींच्या दरबारात पाया पडायला जाताना कधी स्वामींना धन्यवाद म्हटले पाहिजे. आणि आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल तुमचे आभार असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि कधीही प्रत्येक वेळेस तुम्ही अपेक्षांचं ओझं घेऊन तुमच्यावर जाऊ नका. आणि कधी फक्त एक वेळेस स्वामींना भेटण्यासाठी पण दरबारात आपण गेलं पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, हे मात्र निश्चित. म्हणून मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणारं एकही सापडणार नाही आणि एकही आयुष्यात मिळणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखी घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम असाच उभा राहणार आहे आणि मीच राहील. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना, तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील आणि तुमच्यासोबत ते उभं असेल. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही खरं, तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडते आणि ते आपण करायला हवे. म्हणून स्मरण करता समोर उभे राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि म्हणून आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षात नमस्कारसुद्धा केला पाहिजे. आणि दररोज स्वामींना नमस्कार करूनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे.
इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर मग तुमच्यात दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढणार आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण ते घरात सुद्धा असतं. कारण त्यामागे कारणं असतात. आणि आमच्या या कर्माचं म्हणून आपण जसे वागतो तसेच आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल ना हे कधीच सांगता येत नाही. म्हणून ज्यावेळी आणि त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. आणि त्याचा उपयोग करून घेतला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.